ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर गजानन लोकीर म्हणून आहेत, त्या दादांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। आणि दादा म्हणतात की मी मूळचा सातारचा आहे, पण आता जॉब निमित्ताने मी पुण्याला राहतो। तर मी एकटाच राहतो म्हणतात। माझी पूर्ण फॅमिली जी आहे ती ह्याच्यामध्ये सातारमध्येच आहे। तर साताऱ्यात घर आहे आमचं स्वतःचं आणि तिथंच आई-वडील, बहिणी वगैरे आहेत। तर माझं अजून लग्न झालेलं नाही म्हणतात त्या दादा म्हणत होते। आणि लग्न करायची माझी इच्छा पण राहिलेली नाही असं ते म्हणत होते। तर ते म्हणत होते, दादा म्हणत होते की गेली 12 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे। आणि असं झालं की 12वी पास आउट झाल्यानंतर म्हणजे मी 7वीतच आईंच्या मार्गात आलो असं म्हणता येणार नाही म्हणतात, पण 7वीतच मला आई माहिती होत्या म्हणतात। म्हणजे मी मित्रांच्या संगतीनं वगैरे बालोपासनेला आमच्या इथं जात होतो म्हणत होते। तर गेलो मी 1 वर्ष, 2 वर्ष तरी 9वी पर्यंत मी जातच होतो। त्याच्यानंतर 9वी नंतर परत सुटलं। मग मी अधेमध्ये कधीतरी जायला लागलो बालोपासनेला वगैरे। 10वीत वगैरे गेल्यानंतर तर काहीच नाही केलं। आणि 10वी चांगल्या मार्कांनी पास आउट झालो। तर त्यामुळं मग मला जास्त कधी असं नाहीच ओढा वाटला आईंचं। म्हणजे कसं असतंय, थोडंसं आपलं काहीतरी मानसिकरित्या आपल्याला आधाराची गरज असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतील, तर लवकर आपण गुरूंजवळ जातो असं म्हणत होते दादा। तर तसं काही नव्हतं, त्यामुळे मी लवकर गेलो नाही आईंच्याकडं। आणि तर 10वी पास आउट झालो। 10वी पास आउट झाल्यानंतर सायन्सला ॲडमिशन घेतलं। त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्समधून केली म्हणतात। सायन्समधून केली। 12वीच्या एंडिंगला मात्र मला खूप म्हणजे मानसिक त्रास झाला. का तर 10वी पास आउट झाल्यानंतरच माझ्या आयुष्यात एक मुलगी आलेली म्हणतात। आणि तर मला खूप म्हणजे आपण म्हणतोय की तो काळ एक असा असतोय की तीच व्यक्ती एक खरी आणि बाकी सगळे म्हणजे चुकीचे किंवा ते एक काळ असा असतो की हीच व्यक्ती आयुष्यभर माझ्यासोबत असली पाहिजे, असं ते कुठेतरी होतं। आणि जवळ-जवळ 3 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये होतो म्हणतात। 3 वर्ष मला खूप असं हे वाटायचं की नाही, ही म्हणते तेच खरं। म्हणजे बऱ्याच जणांनी काही-काही मला सांगितलं, बऱ्याच गोष्टी काही-काही समजावायचा पण प्रयत्न केला। ज्यावेळेला ते समजायला लागलं बाहेर वगैरे, रिलेटिव्हजमध्ये पण समजायला लागलं। म्हणजे आई-वडिलांना तर माहितीच नव्हतं म्हणतात, पण बाहेरच्यांनाच आधी जास्त माहिती पडायला लागलेलं होतं। तर जसं माहिती पडायला लागलं म्हणले, तसं मला बऱ्याच जणांनी समजवलं। का तर एखादी व्यक्ती चुकीची आपण जर आयुष्यात आणली असेल, तर बरेच तोटे होतात। म्हणजे एक वर्षाला एक तोटा होत जातोय, पण तो लक्षात येत नाही म्हणतात। आणि मग एकदा बरेच जण आपल्याला जरी सावध करत असले तरी सुद्धा आपण सावध होत नाही त्यावेळेला। तर तसंच माझ्या बाबतीत होत होतं म्हटले। 10वी चांगली पास आउट झालेलं होतं वगैरे। आणि त्यानंतर आमची भेट झालेली होती। आणि त्याच्यानंतर मग म्हणतात 11वी 12वी एकत्रच होतो। ज्यावेळेला एंडिंग यायला लागलं, 12वीचं एंडिंग यायला लागलं, त्यावेळेला कुठेतरी मला कुणीतरी बाहेरची लोकं सांगतायत किंवा आपली जवळची रिलेटिव्हज वगैरे जे सांगतात, त्यात कुठेतरी जरा तरी तथ्य आहे असं वाटायला लागलं। पण तरीसुद्धा नाही, मी पुढच्या व्यक्तीच्या बोलण्यात इतका हे असायचो की नाही, मी लगेच ती व्यक्ती म्हणेल तेच खरं, असं माझं होत असायचं म्हणले। आणि मग अशामध्ये मी 12वी कशी तरी पास आउट झालो म्हणले। म्हणजे ते शक्यच नव्हतं, पास आउट होणंच शक्य नव्हतं म्हणले। पण ते झालो, मी कसा तरी पास आउट झालो। आणि त्याच्यानंतर मग म्हणजे सुट्टीमध्ये भेटणं वगैरे ते चालूच झालं। का तर 12वी नंतर मी ठरवलेलं होतं की BScला वगैरे ॲडमिशन घ्यायचं वगैरे। आणि तुम्हाला सांगू म्हणले, त्या काळात इतकं म्हणजे मी डिप्रेशनमध्ये चाललो. काही-काही असे प्रकार घडायला लागले, की मी एखाद्या व्यक्तीला इतका प्रामाणिकपणाने हे करतोय आणि मी का म्हणजे माझ्यासोबत असं का होतंय? आणि मी खूप डिप्रेशनमध्ये चाललो म्हणले. मलाच कळेना मी काय करतोय?
आणि त्या काळामध्ये BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन वगैरे घेतलं आणि त्या काळामध्ये आई-वडिलांना ही गोष्ट बाहेरून थोडी-थोडी समजायला लागली. आई-वडिलांनी विचारायला सुरुवात केली, पण मी माझ्याच ह्याच्यामध्ये असायचो म्हणजे कॉलेजमध्ये लक्ष नसायचं. आपण फसवलं जातोय हे कळत होतं, पण बाहेर पडता येत नव्हतं म्हणले. म्हणजे कळतच नव्हतं, की कसं बाहेर पडायचं? काय करायचं? नेमकं इथं आता काय करू? हेच कळत नव्हतं आणि म्हणजे असं की समोरची व्यक्ती फसवते, पण मी नाही सोडू शकत. तरीसुद्धा ते फसवते, ती व्यक्ती फसवायला लागल्या, तरीसुद्धा मी नाही सोडू शकत. कळतंय तरी पण वळत वळत नाही. असं जी अवस्था होती ती चाललेली होती म्हणतात माझी. आणि खूप रडायचो मी. अगदी मुलींसारखा रडायचो मी, एकटाच बसून म्हणतात. आणि तर इमोशनल असल्यामुळं मी पहिल्यापासून ह्या गोष्टींचा खूप मला त्रास झाला. असं वाटायला लागलं की कधी-कधी मी अगदी ओक्साबोक्शी रडावं असं वाटलं, तर मी ग्राउंडमध्ये जायचो म्हणले आणि कुणी नाही असं बघून मी मोठ्यानं-मोठ्यानं रडायचो. आणि ही कंडिशन कुठेतरी आई-वडिलांना कळायला लागलेली होती. माझं जेवणावर लक्ष नसायचं, झोप नसायची नीट, अभ्यासात लक्ष नव्हतं, कशातच लक्ष नव्हतं. अशामध्ये म्हणतात आम्ही ज्यावेळेला बालोपासणीला जायचो ना, त्यावेळेचा एक मित्र भेटला आणि तुम्हाला सांगू म्हटला ते म्हणजे त्यानं स्वतःचं दुकान घातलेलं होतं म्हणलं. म्हणजे फुटवेअरचं दुकान त्यानं घातलेलं होतं. आणि तुम्हाला सांगू तो जसा भेटला तसं त्यानं म्हणजे इकडचं-तिकडचं विचारायला, पण त्यानं आईंचा मार्ग सोडलेला नव्हता. खूप वर्षांनी आम्ही भेटलेलो होतो म्हणले. काय झालं त्याच्यामध्ये आम्ही नवीन घर बांधलं आणि तिथून आम्ही म्हणजे थोडं अंतरावर राहायला गेलो. त्यामुळं ते सगळ्याच गोष्टी नंतर बदलल्या गेल्या. आणि मी कुठेतरी वेगळ्याच जगात असं होतो. त्यामुळं फ्रेंड्स वगैरे बाकीचे थोडे सुटलेलेच होते म्हणतात माझे. आणि ज्यावेळेला तो भेटला मला तर त्यावेळेला भेटल्यानंतर असं वाटायला लागलं की ह्याच्याशी ह्या गोष्टी शेअर करू काय? पण मी मोस्टली जास्त कुणाशी ह्या गोष्टी शेअर करत नव्हतो म्हणले ते. आणि तर भेटणं झालं, "काय काय चाललंय?" वगैरे. तर मी दुकान घातलंय वगैरे असं त्याने सांगितलं. "कसं चाललंय?" तर "ठीक आईंच्या कृपेनं चांगलं चाललंय." "अजूनही करतोस काय?" असं मी विचारलं. तर "अजूनही नाही, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते राहील आणि ह्याच्यानंतर मरणानंतर ही आई माझ्यासोबत असतील." असं तो बोलला. म्हणजे तू हे केलंस काय म्हणजे पूर्ण आईंना वाहूनच घेतलंस का काय? असं ते मी बोलता बोललो. तर म्हणले, "म्हणून तर मी आज इथं आहे. नाहीतर फार वाईट कंडिशन होती." का तर तुम्ही म्हणजे आता माझी त्याची भेट बऱ्याच वर्षांनी झाली आणि त्या काळात त्याचे वडील वगैरे गेलेले होते म्हणले. बाबा गेल्यानंतर आईंनी मला पूर्ण आधार दिला. एवढं सगळं उभं करण्यात आईंचा मोलाचा वाटा होता. आईंच्या कृपेवर, आईंच्या नामावर आणि आईंच्या भजनावर मी इथपर्यंत आलोय बघ, असं बोलला तो. आणि मग मला असं वाटायला लागलं की इथं काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे. आणि मी म्हटलं, "मी पण आता खूप डिप्रेशनमध्ये आहे रे." आणि तो माझ्या एवढाच, पण त्यानं घराची जबाबदारी उचललेली होती. वडील गेलेले होते आणि घराची जबाबदारी उचलून स्वतःचं त्यानं दुकान घालून, स्वतः एवढे पैसे इन्व्हेस्ट करून तो स्वतःच्या घराचं पालनपोषण करत होता. मला तर काहीच नव्हतं. एवढ्या लहान वयात तो सेटल झालेला होता अगदी मला असं म्हणतात ते. म्हणजे मला तसं काहीच जबाबदारी नव्हती. मी तर निवांतच होतो आणि फक्त शिकायचं होतं. जे शिकायचं वय होतं त्याच्यात तो स्वतःचा बिझनेस उभा करायला लागलेला होता. आईंच्या कृपेवर तो चांगल्या मार्गाला होता आणि मी काय करायला लागलोय असं मला कुठेतरी वाटलं आणि मी माझी गोष्ट त्याच्यासमोर बोलून दाखवली. तर त्याला सुद्धा ही गोष्ट बाहेरून कळलेली होती. म्हणजे आपण म्हणतो ना मांजर दूध पितंय पण त्याला वाटतं की जग जग बघत नाहीये. त्यानं डोळे झाकलेले असतात, पण त्याला असं वाटतं की कुणीच बघत नाहीये. तर तसंच माझी अवस्था होती. तर ती गोष्ट त्याच्यापर्यंत गेलेली होती म्हणतात ते. दादा म्हणत होते आणि ती गोष्ट त्याच्यापर्यंत गेल्यामुळं तो बोलला, "ही गोष्ट मला माहिती आहे. बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं होतं आणि तू बाहेर पडलं पाहिजेस यातून." त्या काळात लिटरली आमचं बोलणं व्हायचं. माझं त्या व्यक्तीशी बोलणं होत होतं म्हणले. पण मला ते जाणवत होतं, की ती व्यक्ती इग्नोर करते मला.
पण असं नाही, नाही मी तुझ्यासोबतच आहे हे पण दाखवते ती व्यक्ती. अ, असं गुंडाळायचं मला, की नाही तुला वाटतंय तसं काहीच नाही आहे. आणि पण इकडं तर मला फीलिंग म्हणजे प्रत्येक आता आपल्याला लगेच जाणवतंय, एखादी व्यक्ती जर आपल्याला इग्नोर करत असेल, एखादी व्यक्ती जर आपल्याला समजा ते म्हणतात, की फोन मी लावला तर तो फोन अर्धा-अर्धा तास बिझी यायचा. आणि मग कुठेतरी माझा फोन उचलला जायचा. ह्या गोष्टींवरूनच आपण लगेचच इमॅजिन करू शकतोय, की एखादी व्यक्तीच्या आयुष्यातली आपली गरज संपते. त्यावेळेला ती व्यक्ती डायरेक्टली तुम्हाला नाही सांगत, की "चल मी तुला सोडलेलं आहे." तर ती व्यक्ती पहिल्यांदा इग्नोर करायला लागते. ज्यावेळेला खऱ्या गोष्टी सगळ्या क्लिअर समोर येतात. तर हां, मग ती व्यक्ती लगेचच एक्सेप्ट पण करते, काही-काही वेळेला एक्सेप्ट करत पण नाही. अशा गोष्टी असतात. तर ते म्हणतात मी घाबरायचो म्हणतात. म्हणजे कुठेतरी ती व्यक्ती आहे दुसरीकडं, ह्या गोष्टींनी सुद्धा मी घाबरायचो आणि ते जाणवत होतं, फीलिंग सगळ्या मला येत होत्या त्या सगळ्या सगळं तिकडून ते जाणवत होतं, तरी सुद्धा मी घाबरायचो. हे आहे रिॲलिटी हे मान्यच करत नव्हतो मी. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मी बोललो मित्राशी म्हणले, तर त्यावेळेला मग असं त्यांना समजावून सांगितलं, "हे बघ, ह्या गोष्टी काय आता तुझं लग्न वगैरे तर नाही झालेलं त्या मुलीशी. तर तू बाहेर पडलं पाहिजेस. लवकर तुला उलट कळलेलं आहे की ती व्यक्ती म्हणजे तुझ्यासाठी नाही आहे. तर तू बाहेर पडलं पाहिजेस आणि ही वेळ आहे, तुला योग्य वेळ आहे ही. आणि ह्याच्यासाठी आपलं मन तयार होत नसलं, तरी पण तयार करावं लागेल आणि ह्याच्यासाठी गुरुमार्ग पाहिजे बघ. आपण जरी वाईट संकटात सापडलो, तर गुरु लवकर त्यातून आपल्याला बाहेर काढतात आणि म्हणजे जरी आपण अडकायला लागलो, तरी गुरु सावध करतात. परत जरी आपण अडकायला लागलो तर. तर त्यासाठी सावध राहा तू आणि तुला जाणवतंय ना, ही गोष्ट आहे, तुला बऱ्याच जणांनी सांगितलेली पण आहे. तर तू सावध राहा आणि लांब हो. पहिली गोष्ट लांब हो आणि नंतर लांब झाल्यानंतर सुद्धा परत कधीही आयुष्यात सावध राहा. एवढं त्यानं मला सांगितलं. मी म्हटलं, "अरे, तू मंदिरला वगैरे जातोस का?" वगैरे. तर नाही माझ्या दुकानाच्या ह्याच्यातून मला तर मंदिरला कधीतरी सुट्टी दिवशी वगैरे मी जाऊन येतो. पण दुकानातच मी उपासना करतोय म्हणले. आणि तर अरे, चपलांच्या ह्याच्यामध्ये तर हां, त्याला काय उपासना होणं महत्त्वाचं आहे. आपण काय काउंटरवर बसून उपासना करू शकतोय. हे बघ, जिथं आपण आहे तिथं उपासना चालवणं, सेवा करणं आईंची, आईंनी दिलेल्या गोष्टी पाळणं ह्या 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 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असं त्यानं मला सांगितलं आणि तुम्हाला सांगू बऱ्याच वर्षापासून आमच्या देव्हाऱ्यामध्ये बालोपासना पडलेली होती. तिला मी कधीही उघडून बघितलेलं नव्हतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा संध्याकाळी जाऊन बालोपासनेचं पुस्तक काढलं आणि रूममध्ये गेलो. इतका रडलो म्हणले आईंच्या पुढं, की मला यातून बाहेर काढाल का? का तर काढा म्हणायची तेवढी लायकी नव्हती. का तर ते तशी सेवा नाही घडलेली आपल्याकडनं किंवा गुरूंना गुरूच मानलं नाहीये. कुठेतरी कुणाच्यातरी सोबतीनं फक्त जात होतो मंदिरात, बसून प्रसाद घेऊन येत होतो. तर ते म्हणायची लायकीच नाहीये, की काढा. तर काढाल का मला ह्यातनं बाहेर? असं मी आईंना बोललो आणि माझ्या डोळ्यातलं पाणी सगळं गळून आईंच्या त्या बालोपासनेवर पडत होतं म्हणले. आईंच्या अंगावर ते पुस्तकात जो फोटो आहे आईंचा, त्याच्यावरती ते डोळ्यातलं पाणी पडत होतं. खूप, खूप रडत होतो म्हणले मी. मला कळत नव्हतं. मला असं वाटत होतं जगातलं सगळ्यात मोठं दुःख माझं आहे आणि माझ्यासारखं दुःख कुणालाच नाहीये. ह्याच्यामध्ये मी होतो. आई-वडिलांशी बोलू शकत नव्हतो. तरी आई मला बऱ्याच वेळेला विचारायची, "कुठल्या तंद्रीत असतोयस? कुठल्या दुनियेत आहेस? अभ्यासाकडे लक्ष दे. घरात काय चाललंय बघत जा. घरातल्यांशी बोलत जा. काय मनात वाटतंय ते घरातल्यांशी बोलत जा. घरातले मार्ग काढतील का नाही?" 1-2 वेळा तिनं क्लिअर विचारलेलं पण होतं. तर "नाही, नाही, तसं काही नाहीये. ते तसलं काही नाहीये." असं मी उडवाउडवी केलेली होती. आई पण टेन्शन घ्यायची, पण या गोष्टीचं मला काहीच वाटायचं नाही म्हणतात. बहिणी टेन्शन घ्यायच्या. तरी पण मला काही वाटायचं नाही ह्या गोष्टींचं. मी माझ्याच दुनियेत असायचो.
आणि बहिणी मला विचारायच्या वगैरे. अ, एकदा तर माझी छोटी बहीण आहे, ती इतकी चिडलेली म्हणतात माझ्यावर, की "तुला जरा तरी काही अक्कल आहे का? एवढी सगळी प्रेम करणारी माणसं सोडून जिथं काहीच मिळणार नाहीये, तिथं पळायला लागलायस तू." असं बोलून गेली ती. आणि तुम्हाला सांगू, मला फोन आला आणि तिकडून असं काहीतरी गोड-गोड बोलून म्हणजे असं मला बोलवलं, की मी 2-3 दिवस त्याच ह्याच्यात असायचो, की नाही, नाही हां. मग मला छान वाटायचं, की उगीचच म्हणजे आपल्याला भुलवलं जातंय ना, तर हां, मी मी तुझ्या सोबतच आहे, असं भुलवलं जातंय, तर ते कळतंय ते खोटं आहे, तरीसुद्धा मी त्याच्यातच. हां, ते बोललेले मला छान वाटायचं. पण परत 2-3 दिवसानं जर मला कुठेतरी असं जाणवलं काहीतरी हे झालं, की मला भेटणं होत नाहीये किंवा फोन सारखाच 2-2 तास एंगेज हे ते, मग आणि परत मी डिप्रेशनमध्ये. खूप भयानक म्हणतात ती अवस्था. आणि तुम्हाला सांगू, मग मी ठरवलं, की हे जे असं होतंय, ह्यातनं बाहेर काढण्यासाठी काहीतरी तर मार्ग. मी ज्या मित्राशी बोललो, त्या मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर होता. त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं, "मला काही करावं लागेल. मला ना लवकरात लवकर मला कळतंय मी फसवलं जातोय. मला लवकरात लवकर बाहेर पडायचंय." तर तो बोलला, हे बघ, आता आईनी काय सांगितलंय तेच आपल्याला पाळलं गेलं पाहिजे. आईनी काय सांगितलंय, ह्या वयात तुम्ही व्यवस्थित तू अभ्यास केला पाहिजेस. आता माझ्यावर एक जबाबदारी आहे. मला शिक्षण नाही पूर्ण करता आलं. तुझ्याकडं शिक्षण आहे. तर ते शिक्षणावर पूर्ण फोकस कर. आई-वडील काय सांगतात त्याच्याकडे लक्ष दे आणि सगळ्यात पहिला उपासना चालू कर. तर माझ्याकडे बालोपासनेचं पुस्तक आहे म्हटल्यावर, "अरे सुरू कर तू." मी त्या दिवशी रडलो. ती बालोपासना घेऊन रडलो. पण बालोपासना म्हणली नव्हती. आणि मग म्हणतात एकदा म्हणले सकाळी-सकाळीच उठलो, अंघोळ केली म्हणतात आणि बालोपासनेला मी सुरुवात केली. बालोपासनेला सुरुवात केली. तुम्हाला सांगू, इतक्या वर्षांनी बालोपासना म्हणली, पण चाली विसरलेल्या नव्हत्या. आणि म्हणली तर ती मी रडत म्हणली. आई माझ्याकडे बघत होती, काय हा मुलगा, काय चाललंय ह्याचं? तिला खूप टेन्शन. ती भाजी, आमटी बनवत-बनवत माझ्याकडे बघत होती. बालोपासनं म्हटलं सुटलं हे संपल्यावर मला बोलली, "का बाबा असं करतोयस? आम्हाला पण टेन्शन येतंय." त्या दिवशी मी पहिल्यांदा आईच्या पाया पडलो. म्हणले आईनी ही गोष्ट करवली. आईच्या पाया पडलो आणि अगदी पायाशी बसूनच मी रडलो. आई पण खाली बसली म्हणले, इतकं रडली आणि "आई मला कळतंय मी चुकतोय, पण मला बाहेर पडता येत नाहीये." आणि हे मी कितीतरी वर्षातून आईला बोललेलो होतो म्हणले. त्या दिवशी जी बालोपासना वाचली आणि मी खाली बसून आईला बोललो, तर आईच्या तोंडात, आई पण कधी आमच्या आईच्या मार्गातली नव्हती म्हणतात. पण आई खाली बसली आणि म्हणली, "आता जी बालोपासना वाचलीस ना, त्या आईंवर विश्वास ठेव आणि त्यांनी आज तुला एवढं तरी बोलायची ताकद दिली की तू चुकतोयस. हे तरी तुला बोलायची ताकद दिली. तर चुकतोयस, तर त्यातनं चुका आपणच सुधारल्या पाहिजेत. जग सुधारणार नाही. जगानं तुला कितीही सुधारायचं म्हणलं, तर ते नाही सुधारू शकणार. तू स्वतः जर म्हणलास, की मला सुधारायचं आहे, तर तू सुधारू शकशील." हे बोलल्यानंतर म्हणतात, "होय गं, मला सुधारायचं आहे." तर ते रोज वाचत जा. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, माझ्यासाठी माझ्या आईनं बालोपासना सुरू केली घरात. आणि त्या दिवशी का तर एवढ्या वर्षातून मी असं बोललो, आईच्या पाया पडलो, आईच्या पायाशी बसून मी रडलो आणि तर त्यावेळेला मग मी बालोपासना दादा म्हणतात आईने बालोपासना सुरू केली आणि मी पण रोज बालोपासना करायला लागलो. मित्राला फोन लावला त्या दिवशी. मी म्हटलं, "मी आज पहिल्यांदा किती वर्षांनी बालोपासना वाचली आणि मी रडलो रे खूप आईबरोबर." तर त्यावेळेला तो म्हणला, "रडलास ना, हलकं झालं, असू दे. नामस्मरण पण करत जा. एकदा आपण जाऊ बेळगावला दोघं मिळून." असं तो बोलून गेला. असंच बोलला तो. तर मी म्हटलं, "नक्की जाऊ." आणि मी संध्याकाळी आलो म्हणले आणि परत बालोपासना घेतली. परत बालोपासना घेतली आणि आईंना म्हटलं, "आई मी आणि एकदा बालोपासना म्हणतो." आणि आईंच्या पुढं आणि एकदा मी बसून बालोपासना म्हणली. ते पुस्तक घेऊन परत एकदा बालोपासना म्हणली म्हणतात. आणि मी आईंना बोललो, "आई मला ह्या
डोक्यातून हे विचार डोक्यातून लवकरात लवकर काढून टाका. मला बेळगावला यायचं आहे आणि मला ह्या गोष्टींमधून बाहेर पडून काहीतरी चांगलं स्वतःसाठी निर्माण करायचं आहे. स्वतःचं वेगळं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे. मला नका ह्यामध्ये अडकून ठेवू. तुम्हाला सांगू म्हणले बालोपासना त्यावेळेपासून माझं जे हे झालं ते बालोपासना आणि नामस्मरण मग सुरुवातीला मी 15 मिनिटाचं सुरू केलं म्हणतात आणि माझ्या मित्राच्या सांगण्यावरनं आम्ही 2 महिन्यानंतर बेळगावला गेलो म्हणतात. दोघं मिळून बेळगावला गेलो. बेळगावमधून येताना म्हणतात म्हणजे ज्यावेळेला आम्ही आलो साताऱ्यात पोहोचलो म्हणतात. साताऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर एक बाबा आम्हाला भेटले म्हणतात. म्हणजे आम्ही अजून घरी गेलेलोच नव्हतो. नुकतंच पोहोचलेलो होतो. एक बाबा आम्हाला भेटले म्हणतात आणि त्यांना म्हणजे खाण्यासाठी पैसे पाहिजे होते. तर मी म्हटलं काहीतरी खायलाच घेऊन देऊया. आपल्याला पण खायचंच आहे. आम्ही नुकतंच पोहोचलेलो होतो. तर आम्ही दोघं जण गेलो आणि त्यांना पण खायला दिलं आणि तर ते म्हणजे दुसऱ्या अशा टेबलवरती ते बसलेले होते. तर ते सारखे बघत होते आमच्याकडं आणि त्यांनी पण खाल्लं आणि जाताना मी म्हटलं, "जाताना देऊया एक थोडेसे पैसे. जाऊ दे वयस्कर माणूस आहे. जाताना देऊया." तर ते उठले कधी आम्हाला कळलंच नाही म्हणले. ते उठले आणि त्यांनी हात धुतला आणि आले ते आणि म्हटले, "पुण्य लागेल तुम्हाला आणि देवाच्या दारातून आलाय, तर पुण्य लागेल तुम्हाला." आणि ते निघून गेले. आणि आम्ही बोलत होतो एकदम लक्षात आलं नाही म्हणले, देवाच्या दारातून आलाय आणि पुण्य लागेल. ते ह्यांना कसं माहिती की हे आम्ही देवाला जाऊन आलेलो आहे किंवा आम्ही बेळगावातनं आलोय आईंच्या मंदिरातून, हे ह्यांना कसं कळलं? असं मी एकदम डोक्यात आलं, दोघांच्याही एकदमच डोक्यात आलं आणि आम्ही बघायला लागलो. तर ते एकदम शिस्तीत आलेले, एकदम झपझप झपझप चाललेले होते. आम्ही म्हणजे तिथंच ते ठेवलं. आमचं अजून खाणं चाललेलं होतं. ठेवलं आणि आम्ही गेलो एकदम आणि त्यांना पकडलं. आणि म्हटलं, "बाबा तुम्हाला कसं माहिती आम्ही मंदिरातनं जाऊन आलेलो आहे?" तर नाही मी असंच बोललो. असं ते बोलले. तर नाही तरी पण आम्हाला आश्चर्यच वाटलं एकदम, की आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आता मला कळलं म्हणून मी बोललो आणि जे पण आहे ते सांभाळून ठेवा. हे शब्द त्यांनी मला बोलले. जे आहे तुमच्याकडं ते सांभाळून ठेवा. जे नाही आहे आपल्याकडं त्याचा विचार सोडून द्या. हे जे शब्द होते ना, ते तसेच बोलले आणि पुढे गेले. आम्ही परत आणि त्यांच्या पाठीमागं, "बाबा तुम्ही म्हणजे काय बोलताय आणि तुम्ही कुठले आहे?" तर ते बोलले, "मी इथलाच आहे, सातारचाच आहे." तर पण तुम्ही हे असं बोलला ना, म्हणजे मला कुठेतरी मला बोलताय असं वाटलं. अरे मग तुलाच बोलतोय मी. मला अक्षरशः असं वाटलं की ते स्वामी आलेले आहेत किंवा आई आलेल्या आहेत. मी म्हटलं, आमच्याबरोबर थोडासा आणि चहा घ्या चला." तर "नाही, नाही, आता काही नको." आणि मग मी काय केलं, माझ्याकडे 100ची नोट होती म्हटले. ती मी अशीच उचलली आणि त्यांच्या हातावर ठेवली आणि तर त्यांनी काय केलं, ती 100ची नोट अशीच तशीच घेतली, परत माझ्या हातावर ठेवली आणि डोक्यावर हात ठेवला म्हणले माझ्या. आणि तो क्षण म्हणजे आईंनी मला दिलेला आशीर्वाद असल्यासारखा वाटला. का तर तुम्हाला सांगू म्हणतात, बेळगावात पोहोचेपर्यंत माझ्या मित्रानं सांगितल्याप्रमाणे बेळगावात जाईपर्यंत आम्ही फक्त खायला प्यायला उतरलो ना, खायला प्यायला थांबलेलो तिथंच तेवढं आम्ही गप्पा मारलेल्या. बाकी आम्ही जाईपर्यंत नामस्मरण करत होतो आणि तिथून येताना सुद्धा आम्ही नामस्मरणच करत आलेलो होतो. भरपूर नामस्मरण झालेलं होतं आणि जिथं आम्ही उतरलो तिथनंच बोलायला आम्ही चालू केलेलं होतं. तुम्हाला सांगू त्याच्यानंतर मात्र त्यांनी जे आहे ते व्यवस्थित ठेवा, जे नाही आहे ते सोडून द्या, हे जे त्यांनी बोललेले होते. तर मला असं वाटलं की त्यांनी माझ्यासाठीच ही गोष्ट बोललेली आहे. तुम्हाला सांगू त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला ज्या व्यक्तीनं हे केलेलं आहे, एक प्रकारे तो धोका होता. तर नाही आता परत फिरून जायचं. हे मी ठरवलं म्हणतात. आईंनीच कुणाच्यातरी ह्यांना सांगितलंय ना, सोडून द्या. जे सुटलेलं आहे ते सोडून द्या. हेच सांगायचं आहे ना आईंना. तर ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आणि मग मी ठरवलं की नाही, परत त्या मार्गाला आपल्याला जायचं नाहीये. कितीही त्रास होऊ दे, कितीही.
मग मला ज्यावेळेला मी स्वतः कॉल करायचं बंद झालो, त्यावेळेला समोरून मला कॉल यायला लागले म्हणले. कधीतरी 15 दिवसातून, महिन्यातून असे कॉल यायला लागले. ते इतकं मनावर दगड ठेवून मी रिसीव्ह करत नव्हतो. म्हणजे असं मन व्हायचं, की नाही बोलावं. पण नाही, मी त्यावेळेला नामस्मरण करायचो म्हणले. जोरजोरात नामस्मरण करायचो म्हणले, की मला नाही हे व्हायचं. मला गुंतायचं नाही परत एकदा आता. आणि तुम्हाला सांगू अक्षरशः या नामस्मरणाच्या जोरावर ह्या गोष्टी कुणाच्या तरी दृष्टीनं काही मुलं मूर्ख असतात. बुद्धिभ्रष्ट झालेली असते. काही काही म्हणतील ते म्हणतात. पण तो काळ माझा असा होता, की मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेलो असतो. माझं काय केलं असतं मी स्वतःचं काही असं काहीतरी झालं असतं म्हणतात. खूप मला डिप्रेशनमध्ये होतो म्हणतात मी. पण आईंशिवाय मला कुणीही बाहेर काढलं नाही. त्या परिस्थितीतून आईंच्या नामानं मला बाहेर काढलं आणि आईंच्या बालोपासनेनं मला बाहेर काढलं म्हणतात. आजही माझा तोच नियम आहे म्हणतात. मी कधीतरीच भजनाला जातो इथं. त्याच्यानंतर मात्र बऱ्याच वेळेला म्हणजे माझं शिक्षण कंप्लीट झालं. मी जॉबसाठी पुण्याला आलो म्हणतात. चांगला जॉब लागला. आईंच्या कृपेनं मी बाहेर पडलो. पण त्याच्यानंतर मी आईंच्या इतकं जवळ गेलो की मी त्या गोष्टींमध्ये कधीच परत नाही गुंतलो म्हणतात. कधीच नाही परत गुंतलो. आणि ही गोष्ट मला आता कळायला लागली की आईंशिवाय कोणच नाही. म्हणजे जरी आई-वडील वगैरे आहेत, बहिणी आहेत, पण तरीही एक मर्यादेनंतर आपण एकटेच आहोत. ही फिलिंग खूप जास्त ह्यानं येते म्हणतात आता. त्यामुळे नाही इच्छा माझी. आणि आई-वडील ते बऱ्याच वेळेला आता मला सारखे म्हणतात, "आता जॉब आहे तुला, पुण्यात घर घेतलंयस, सगळं केलेलं आहेस. एखादी चांगली मुलगी बघून करूया लग्न." पण तुम्हाला सांगू म्हणतात आईनी इतकं जवळ घेतलंय, की माझ्याकडे 2च गोष्टी आहेत म्हणतात. एक बालोपासना, एक नामस्मरण. आजही 2च या गोष्टी आहेत. पण त्या गोष्टी इतक्या हे आहेत म्हणजे इतक्या मनापासून घडतायत, की मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टींमध्ये आता इंटरेस्ट वाटत नाही. मला एवढंच माहिती आहे, आई आहेत. आई ह्या क्षणी पण आहेत. आधीसुद्धा इतक्या मी गर्तेत होतो, त्यातनं आईंनी बाहेर काढलंय. तर इथनं पुढं पण माझं सगळं जे असेल आयुष्य, ते आईच बघून घेतील. मला नाही वाटत आता मला कुणाच्या साथीची, मला कुणाच्या ह्याची अपेक्षा प्रेमाची, कशाची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणतात. त्यामुळे मी पूर्ण जीवन आईंना समर्पित केलेलं आहे. आणि नाहीच म्हणतात कितीही काही झालं तरी हा देह आता फक्त आईंच्या चरणी. आणि मी असं का नाही म्हणतात की खूप मोठी मंदिरात जाऊन सेवा करतो, सगळे सगळे हे कार्यक्रम अटेंड करतो असं नाही आहे. पण मी आठवड्यातनं 2 आठवड्यातनं जातोय म्हणतात मंदिरात इथं पुण्यातसुद्धा. पण तुम्हाला सांगू म्हणतात आई हे माझं आता आयुष्याचं ध्येय असल्यासारखं आहे, की आईंचं प्रेम मिळवणं, मला दुसरं कुणाच्या प्रेमाची अपेक्षा नाही. कुणी माझ्यावर प्रेम करावं ही पण आशा नाही. फक्त आईंचं प्रेम मिळवणं ही माझी अपेक्षा आहे, माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि ते शेवटपर्यंत म्हणजे तेवढी लायकी नाही आहे. दादा म्हणत होते, माझी तेवढी लायकी नाही, की आईंचं प्रेम मिळावं मला. पण तुम्हाला सांगू म्हणतात कुठेतरी नकभर का होईना मी आईंच्या चरणाजवळ गेलोय. त्यामुळं मी एवढ्यापर्यंत आलोय, की मी स्वतः एक चांगलं आयुष्य स्वतःचं उपासनेच्या जोरावर जगायला लागलोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. कुणाचं प्रेम मिळावं नाही आणि कुणावर मन जाऊ नये, ही जी मनाची अवस्था होत्या ना, हे गुरूंची कृपा झाल्यावरच होत्या. तर गुरूंची कृपा झाली आहे माझ्यावर असं वाटतंय म्हणतात मला. मला तितकंसं जास्त कळत नाही त्यातलं. पण ही तर गुरूंची कृपा आहे असं तरी वाटतंय म्हणतात. तर मी म्हटलं खरंच दादा आईंची कृपाच आहे ही. का तर मन असं होणं नाहीतर लगेच मन इथं नाही त्यातनं बाहेर पडले तर दुसरीकडे गुंतायला तयार होते मन. तर तसं न होणं आणि आपण सेवेतच राहणं ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि ही गोष्ट शेवटपर्यंत टिकणं
आता ते म्हणतात बरेच वर्ष झाले या गोष्टींना आणि तरीसुद्धा माझं मन कधीही कुठेही गुंतलं नाही. आई-वडिलांनी किती स्थळं काढली, एकही मुलगी मी बघायला आजही गेलेलो नाही आणि मी इथून पुढं कधीही जाणार नाही. आणि माझ्या आयुष्यात कुणी येणारच नाही. हे जे त्यांचं ठाम बोलणं होतं, ह्यातनं माणूस म्हणतोय ना आपण विरक्तीकडे चालला. गोष्टी माणसाला वाटायला लागतात. तर दादा म्हणत होते, "फक्त आईंची कृपा राहू दे आयुष्यभर, आईंचं नाम कधी सुटू नये आणि हां, अनुग्रह पण मी घेऊन आलेलो आहे" म्हणतात. त्यामुळे मला आता कशाचीच भीती नाही. का तर अनुग्रह घेतलाय, आईंनी माझी जबाबदारी घेतली तर मला कुणी माझी आता जबाबदारी घ्यावी ही मला अपेक्षा राहिलेली नाही, असं म्हणत होते दादा. तर अशी भावना होणं म्हणजे खरंच आईंची कृपा होणं आहे, की मला कुणाचीच आता हे नाहीये, गरज नाहीये आणि मला सगळं माझं आई सांभाळून घेतील. ही जी मनाची अवस्था आहे, इथपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण सगळ्या उपासना जरी करत असलो आणि तरीसुद्धा आपलं मन त्या प्रपंचातच अजून गढून गेलेलं असलं, तरीसुद्धा ती अवस्था नाही प्राप्त होत. पण काही-काही वेळेला खूप कमी उपासना करणाऱ्यांची सुद्धा अशी अवस्था होते का तर ती उपासना खूप अगदी मनापासून झालेली असते आणि आईने खूप जवळ घेतलेलं असते त्या व्यक्तींना असं मला वाटतंय. हे मी म्हणते, असं मला वाटतंय. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.